नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय वेदकर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो। आज आपण एक व्हिडिओ टाकला होता। त्या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रश्नांची उत्तरे पाहिली होती, जे की आज पवित्र पोर्टलवर आपल्याला प्रेफरन्स लॉक करण्याचा शेवटचा दिवस आहे। मग मुदतवाढ भेटेल की नाही, मग सेमी इंग्रजी माध्यमाचा जी काही कोर्ट याचिका पडलेली आहे, मग अनएडेड एडेड, मग ते कुठल्या ह्याला पेमेंट भेटतं का नाही, मग कुठल्या संस्था आहेत त्यांना पेमेंट भेटणार नाही, मग जो काही आपल्याला सहीचा प्रॉब्लेम येत आहे, प्रेफरन्स लॉक केल्यानंतर आपल्याला सही दाखवत नाही आहे, मग प्रेफरन्स लॉक केल्यानंतर सुद्धा एक SMS येतोय की तुम्ही प्रेफरन्स लॉक केले नाहीत, असे जे काही सर्व प्रश्न होते त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहेत। पण आणखीन काही प्रश्न आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर तो प्रश्न आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिला नाही, तर तो प्रश्न आपण आता आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तो प्रश्न कुठला आहे की आम्हाला अमुक अमुक प्रेफरन्स आलेले आहेत, मग ते प्रेफरन्स लॉक करावेत का, किती प्रेफरन्स लॉक करावेत, सर्व प्रेफरन्स लॉक केले तर चालतील का, सर्व प्रेफरन्स लॉक केले नाही तर चालतील का, अगोदर हे अगोदर ते, मग अगोदर मधले, अगोदर इकडले ना अगोदर तिकडले, असे प्रेफरन्स घेऊन हे प्रेफरन्स लॉक केले तर चालतील का, मग प्रेफरन्स लॉक करण्याच्या अगोदर प्रेफरन्सची जी काही सिक्वेन्स आहे तो लावताना डायरेक्ट बाहेर फेकलं जात आहे, मग ते आपलं पवित्र पोर्टलची जी काही वेबसाईट आहे त्यावर किती वेळानंतर आपण काहीच ॲक्टिव्हिटी नाही केली तर डायरेक्ट बाहेर फेकलं जातं, असे जे काही सर्व महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सर्वच्या सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि त्यातल्या त्यात एक प्रेफरन्स जे आहे त्याचा सिक्वेन्स एकदम साध्या सोप्या पद्धतीने कसा लावायचा तो सुद्धा पाहणार आहोत। आपल्याला एक पेन वही घेऊन असं खाडखुड खुटखुट करायचं नाही, सिक्वेन्स तिथं लावायचा नाही आहे, डायरेक्ट आपल्याला पीसीवर, लॅपटॉपवर, मोबाईलवर सुद्धा सिक्वेन्स लावता येतो, तो सुद्धा आपण सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून अशा सर्व महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत येतील। तर आता आपण आपल्या विषयाला सुरुवात करू। तर सर्वप्रथम सर्वांच्या मनात प्रश्न पडलेला आहे की मला ढिगभर प्रेफरन्स आलेले आहेत, मग ते सर्वच्या सर्व मी लॉक करू का, किंवा ते सर्वच्या सर्व प्रेफरन्स मी सिक्वेन्सनुसार देऊन लॉक करू का। तर हे पहा, एका ओळीमध्ये मी सर्व प्रश्नांची उत्तर देतो। आता तुम्हाला जेवढे प्रेफरन्स आलेत ते सर्वच्या सर्व प्रेफरन्स तुम्ही सिक्वेन्सनुसार लावून लॉक करू शकता। आता हे प्रेफरन्स तुम्ही तुमच्या सोयीनुसार, अगोदर तुमचा जिल्हा, मग त्या जिल्ह्यातल्या जवळच्या शाळा, त्यानुसार बाजूचा जिल्हा, मग त्याच्यानुसार तिथल्या जवळच्या शाळा, त्यानंतर मग त्याच्या पुढला जिल्हा, असं सर्व करून तुम्ही सर्वच्या सर्व प्रेफरन्स देऊ शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही। त्यानंतर आणखीन महत्त्वाचं, मग आता मला सर्वच्या सर्व जिल्हे आलेले आहेत, मग त्यापैकी मी काही जिल्ह्याचे प्रेफरन्स देऊ शकतो का, हो देऊ शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही आहे। आता तुम्हाला सर्व जिल्ह्याचे प्रेफरन्स आलेले आहेत, ते विथ इंटरव्ह्यू असो की विदाऊट इंटरव्ह्यू असो। मग आता तुम्हाला वाटलं की मी ह्या कोपऱ्यात आहे तर महाराष्ट्राच्या त्या कोपऱ्यात जाणं मला अशक्य गोष्ट आहे, मी जाऊच शकणार नाही असं वाटत असेल तर ते प्रेफरन्स नाही दिला तर चालेल, जेणेकरून त्या कोपऱ्यामध्ये राहणारा व्यक्ती तिथला स्थानिक असो किंवा त्या जिल्ह्यातला असो तो तिथला प्रेफरन्स देऊन तो तिथं लागू शकेल, असा चांगला विचार केला तर हरकत नाही आहे। पण आता काही व्यक्ती असे आहेत की आपल्याला प्रेफरन्स आलेले आहेत, मग हे प्रेफरन्स आपल्या मनासारखे नाहीत, म्हणून ते प्रेफरन्सला सिक्वेन्स देण्याचं टाळाटाळ करत आहेत आणि ते प्रेफरन्स देत नाही आहेत। असो, तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याला नोकरी करायची नसेल तो त्याचा प्रश्न आहे। पण एक प्रामाणिकपणे सांगायचं झालं, विथ असो की विदाऊट असो, तुम्हाला जेवढे प्रेफरन्स आलेत तेवढे सरळ सरळ सिक्वेन्सनुसार देऊन टाका। आता जे की पुरुष मंडळी आहे, ह्या पुरुष मंडळीला सद्यस्थितीला नोकरीची नितांत गरज आहे, मग ह्या पुरुष मंडळीने स्वजिल्ह्यापासून एकदम शेवटच्या टोकापर्यंत जवळजवळ सर्व प्रेफरन्स दिलेले पाहिजेत। पण त्यांची मानसिकता, इच्छाशक्ती असायला हवी की महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जाऊन नोकरी करण्याची। आता
होत काय आहे, काही जणांना सर्वांना विथचे इंटरव्ह्यू विथचे जे प्रेफरन्स आलेले आहेत, काहींना विदाऊटचे आले, सर्वांना बऱ्यापैकी आलेले आहेत. मग आता ह्याच्यामध्ये काही जण काय करत आहेत, जे विदाऊट इंटरव्ह्यूची प्रेफरन्सची लिस्ट आलेली आहे याच्यामध्ये ते काय करत आहेत, ह्याच्यापैकी फक्त ते 24चा जिल्हा निवडत आहेत आणि फक्त त्यालाच प्रेफरन्स देत आहेत. तर बाबांनो, कृपा करून अशी गोष्ट करू नका. जे की तुम्हाला विदाऊट इंटरव्ह्यूचे जेवढे काही प्रेफरन्स आलेले आहेत ते सर्वच्या सर्व सिक्वेन्सनुसार, जवळच्या जिल्ह्यानुसार सोयीनुसार ते लावून देऊन टाका. आणि त्यात विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये अनएडेड ज्या आहेत त्याला प्रेफरन्स देऊ नका. ते वगळलं तरी चालेल. कुठल्या? PCMC आणि PMC सोडून बाकी ज्या काही संस्था आहेत ते तुम्ही तुमच्या रिस्कवर द्या. आता काही मंडळी संस्थेच्या बाबतीत काय करताना दिसत आहे की मला माझ्या सोयीनुसार प्रेफरन्स आलेले नाही, तर मग मी काही 3-4 जिल्ह्याचे प्रेफरन्स देणार आणि विषय संपवणार. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आता इथं कसं असतं, तुम्ही जेवढे प्रेफरन्स दिलात म्हणजे त्याच्यावरच तुमचं सिलेक्शन होणार आहे किंवा त्याच्यावरच तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवतील असं नाही. कारण तुम्ही जे काही प्रेफरन्स दिलेले आहेत त्या प्रेफरन्सवर, त्या शाळेवर, त्या विषयावर, त्या प्रवर्गानुसार, त्या आरक्षणानुसार मेरिट आलं तर तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवलं जातं, नाही तर नाही. आता समजा तुम्हाला 95 मार्क आहेत आणि तुम्ही लातूरमधली शाळा दिलेली आहे, मग अशी अपेक्षा करता का तुम्हाला त्या शाळेवर इंटरव्ह्यूला बोलवलं असेल? अहो, 96च्या पुढले लातूरमधलेच 800-900 विद्यार्थी आहेत. मग हे 800-900च्या 800-900 विद्यार्थी ते तर प्रेफरन्स देणारच ना. मग हे विषयानुसार, प्रवर्गानुसार, कास्टनुसार, आरक्षणानुसार मग ते तिथं बोलवले जाणार. मग 95चा साहजिकच बोलवला जाणार नाही. म्हणून पुरुष मंडळीने संस्थेचे प्रेफरन्स देताना तुम्हाला जेवढे काही प्रेफरन्स आलेले आहेत ते सर्वच्या सर्व प्रेफरन्स देऊन टाका. पण ह्याच्यातले कुठले प्रेफरन्स द्यायचे नाहीत ते सुद्धा सांगतो. मग आता काही जणांचा महिला मंडळाचा हट्ट असा आहे की आमच्या सासरचे, आमच्या माहेरचे, आमचे पती किंवा आमची पत्नी इकडं जाऊ देणार नाही, तिकडं जाऊ देणार नाही, आमचे घरचे जाऊ देणार नाहीत, म्हणून मी माझा जिल्हा, आजूचा जिल्हा, बाजूचा जिल्हा, समोरचा जिल्हा, मागचा जिल्हा एवढेच काही जिल्हे देणार आहे आणि त्याचे प्रेफरन्स देणार आहे. तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, तो तुमचा कुटुंबाचा प्रश्न आहे, तो तुमचा भविष्याचा प्रश्न आहे. जो काही निर्णय घ्यायचा आहे तो विचारपूर्वक, काळजीपूर्वक आणि अतिशय शांततेने घ्या. कारण आजचा शेवटचा दिवस आहे. कारण आता जर तुम्ही चूक केलात तर ही संधी पुन्हा नवीन कधी भेटेल याची गॅरंटी नाही, याची शाश्वती नाही. आता जरी फेज 2ची तयारी चालू असेल पण हे फेज 2 कधी अस्तित्वात येईल हे आत्ता सांगता येणार नाही आहे. त्यामुळं खात्रीपूर्वक, विचारपूर्वक आणि सर्वांना विश्वासात घेऊन हे करा. आता समजा तुम्ही इथं लातूरला आहात किंवा कुठल्याही एका जिल्ह्यात आहेत, पण एका कोपऱ्यामधला जिल्हा आहे, त्या जिल्ह्यामधल्या, त्या तालुक्यामध्ये, त्या गावामध्ये संस्थेवर नोकरी करण्यासाठी किंवा इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला जाणं शक्यच नाही, तर असे जिल्हे टाळा. काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त महिला मंडळींनी, पुरुष मंडळांना काही नाही आहे, ते कुठेही जाऊन नोकरी करायला तयार आहेत, ते करू शकतात. पण महिला मंडळींनी थोडंसं विचारपूर्वक करा. कारण कुटुंबाला प्राधान्य देणे हे सुद्धा तितकीही महत्त्वाची गोष्ट आहे. ना की आपल्या प्रेफरन्सला. अगोदर कुटुंबाला विश्वासात घ्या, सर्वांना विश्वासात घेऊनच पुढलं पाऊल टाका. कारण ह्या गोष्टीवर तुमचं भविष्य अवलंबून आहे. नोकरी महत्त्वाची आहे, कुटुंबसुद्धा महत्त्वाचं आहे, सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि ह्या खूप नाजूक गोष्टी आहेत. ह्या योग्य पद्धतीने हाताळा. बाकी ह्याच्यापेक्षा मी जास्त काही तुम्हाला सांगू शकत नाही आहे. आणि आता विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला जेवढे काही प्रेफरन्स आलेले आहेत ते सर्वच्या सर्व लॉक करा. पण तुम्हाला कुठला जिल्हा सोयीचा वाटतो, अगोदर सर्वच्या सर्व जिल्हा परिषद घ्या, त्यानंतर महानगरपालिका, त्यानंतर नगरपालिका, त्यानंतर संस्थेला हात घाला. आणि सर्वात महत्त्वाचं, ह्याच्यामध्ये ज्या अनएडेड आहेत त्या काढून टाका. फक्त PCMC आणि PMC हे राहू द्या, कारण यावर पेमेंट दिलं जातं. आता वळू आपण संस्थेवर. आता संस्थेचे आपल्याला ढिगभर प्रेफरन्स आलेले असतात.
काही जण पहिलीपासून 12वीपर्यंत आहेत तर त्यांना 800 900 700 ह्या घरामध्ये प्रेफरन्स आलेले आहेत. मग हे सर्वच्या सर्व प्रेफरन्स लॉक करावेत का? करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही सिक्वेन्स लावा, एक जिल्हा घ्या, त्याच्यामधले 11वी 12वी, मग दुसरा जिल्हा, 9वी 10वी, मग तिसरा जिल्हा, हे असं करून तुम्ही शेवटपर्यंत जाऊ शकता. मग आता ह्याच्यामध्ये आणखीन महत्त्वाचा येतो की एकदम लांबचा जिल्हा हे घेऊ नका, काही प्रॉब्लेम नाही आहे. मग आता मी असं सुद्धा सिक्वेन्स लावू शकतो का? मी एक जिल्हा घेतला किंवा माझा स्वजिल्हा घेतला, त्या जिल्ह्यातल्या जेवढ्या काही शाळा आहेत मग ते सिक्वेन्सनुसार 11वी 12वी 9वी 10वी 6वी 8वी हे असं पुन्हा 1ली ते 5वी असं लावू शकतो का? हा, लावू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. मग मी असा सिक्वेन्स लावू शकतो का? अगोदर मराठवाड्यातल्या शाळा त्या सिक्वेन्सनुसार, मग नंतर विदर्भातली शाळा त्या सिक्वेन्सनुसार, मग पुन्हा पश्चिम महाराष्ट्र त्या सिक्वेन्सनुसार, असं लावू शकतो का? लावू शकतात, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही सिक्वेन्स कसा लावाल हे तुमच्या मनावर आहे, कसाही लावला तरी चालेल. पण सिक्वेन्स लावताना एक गोष्ट लक्षात घ्या, जी काही आपली पवित्र पोर्टलची वेबसाईट आहे, जो काही पेज आहे त्या पेजवर प्रेफरन्स जनरेट केल्यानंतर तुम्ही लागलीच तिथल्या तिथं टिक मार्क करत करत 1 पासून 700-800 पर्यंत जेवढे काहीही आहे ते लगेचच्या लगेच असे नंबर टाकत जाऊ नका. एवढं करून सुद्धा तुम्हाला डायरेक्ट बाहेर फेकलं जातं. अगोदर तुमचा जिल्हा घ्या, त्या जिल्ह्यानुसार तुम्हाला कसं लावायचं ते नंबर घ्या, सॉर्ट करा, सेव्ह करा, असं करत करत जावा, म्हणजे व्यवस्थित होईल. आता तुम्ही काय करत आहात? डायरेक्ट प्रेफरन्स जनरेट केलेले वही पेन घेत आहात, कागद घेत आहात, त्यावर सिक्वेन्स टाकत हे करत आहात, तर अशी गोष्ट करू नका. ही खूप घातक गोष्ट आहे. सर्व एकदम सोपं तुम्हाला सांगतो. पेज ओपन केलं, पेजवर गेलात, तिथं वरती तुम्ही प्रेफरन्स जनरेट केलेले असतात, त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट केलं, तिथं वरती ऑप्शन येतो, माध्यम आहे, विषय आहे, ऑल म्हणून दिलेला असतं, त्या ऑलमध्ये जावा. तिथं ऑलमध्ये गेल्यानंतर तुम्ही 11वी 12वी असाल तेवढं सिलेक्ट करा. मग इथं जिल्हा निवडा, जिल्हा निवडल्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे तो निवडा. मग जेवढे काही प्रेफरन्स आलेले आहेत ते सिलेक्ट करा. मग ह्याच्यामध्ये कुठले सिलेक्ट करायचे आणि कुठले वगळायचे हे तुमच्या मनावर आहे. मग तुम्हाला सुरुवातीला एडेड घ्यायचे असेल तर एडेड घ्या 11वी 12वीचे, मग अनएडेड घ्यायचे नसेल तर सोडून द्या. हे असं हे करा. ॲड करा, ॲड प्रेफरन्स करा. ॲड प्रेफरन्स केल्यानंतर खाली लिस्ट येतील, त्याच्यावर सेव्ह नेक्स्ट करा. सेव्ह नेक्स्ट केल्यानंतर त्याच्या पुढल्या पेजवर जावा. पुढल्या पेजवर गेल्यानंतर तुम्हाला तिथं असाइन करायचं असतं. असाइन म्हणजे तिथं नंबरिंग टाकायची असते. मग त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलीही शाळा जवळ पडेल, जी शाळा जवळ पडेल त्याला 1 नंबर 2 नंबर असं करत जा, ऑटोमॅटिक होतं. आणि तिथं लगेच सॉर्ट करा. सॉर्ट केल्यानंतर तुमचा तिथं सिक्वेन्स दिसायला असतो. सिक्वेन्स दिसला, सॉर्ट केलं की लगेच सेव्ह करा. पुढल्या पेजवर जावा. परत तिकडं लेफ्ट साईडला प्रेफरन्स लॉक म्हणून प्रेफरन्स जनरेट म्हणून एक ऑप्शन येईल इकडे लेफ्ट साईडला, तो हे करा. किंवा प्रेफरन्स जनरेट चॉईस म्हणून एक ऑप्शन येईल, ते सिलेक्ट करा. मग पुन्हा सेम तशीच प्रोसेस करा. अशा पद्धतीने करा, सर्व सोपं जाईल. ना की एकदमच सगळे प्रेफरन्स घेतले त्याला सिक्वेन्स लावत लावत चाललं, बाहेर फेकलं जातं. ही गोष्ट लक्षात असू द्या. आणि आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, आता सर्वच्या सर्व प्रेफरन्स लावा का संस्थेचे? हो, लावू शकता. पण ह्याच्यातले कुठले लावू नका. जे अनएडेड संस्था आहेत त्या लावू नका. जे काही तुम्हाला इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत आहे त्या मुलाखतीमध्ये अनएडेड संस्था आलेत, अनएडेड म्हणजे या अशा संस्था यांना आणखीन ग्रँट भेटलेलं नाही आहे. ते 20% सुद्धा नाही, 40% नाही, 0% ग्रँट आहे. अशा शाळेवर तुम्हाला नोकरी करायला आवडेल का? तिथं बिनपगारी फुल अधिकारी आहे. इथं तुम्हाला पगार कधी भेटेल याची शाश्वती नाही आहे. म्हणून अशा संस्था सिलेक्ट करू नका. मग 20% आहेत त्या सिलेक्ट करू का? करू शकता. तुम्हाला इथं शिक्षण सेवक काल नसतो. अशा पद्धतीने सर्व करा. आता तुम्हाला व्यवस्थितपणे समजलेलं असेल की मी 2 जिल्हे सिलेक्ट करू का, 2 जिल्ह्याचे प्रेफरन्स देऊ का? चालतं, तसं केलं तरी चालतं. पण तुम्हाला तिथे इंटरव्ह्यूला बोलवल न बोलवल याची शाश्वती देता येत नाही आहे, कारण मेरिट तिथपर्यंत यायला हवं. अशा गोष्टी आहेत. खूप जणांचे प्रश्न होते की अमुक करू का, तमुक करू का, एवढेच प्रेफरन्स देऊ का? जेवढे काही प्रश्न होते त्या सर्व प्रश्नांची उत्तर मी ह्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. आणि आता काही महानगर तर असे आहेत की त्यांना 700 800 प्रेफरन्स आलेले आहेत. ते सर्वच्या सर्व सिक्वेन्सनुसार लावत आहे. सिक्वेन्सनुसार लावल्यानंतर मग ज्या काही संस्था आहेत त्या अनएडेड आहेत, मग त्या अनएडेड संस्थेला सुद्धा ते प्राधान्यक्रम देत आहेत, तेही सिरियलनुसार सिक्वेन्सनुसार. हो, तुम्हाला ढिगभर 1760 सुरुवातीचे 700 प्रेफरन्स आहेत, त्याच्यापैकी 650 प्रेफरन्स हे एडेड आलेले आहेत. मग त्याच्यापैकी काही मग तुम्ही पार्शली एडेड केला, 60%, 40%, 20% लावलात. मग उरलेल्या काही 10-15 शाळा आहेत त्या अनएडेड आहेत. त्या शाळेला तुम्ही सुद्धा सिक्वेन्स लावून देत आहात.
ह्याला स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारणं किंवा विहिरीत स्वतः उडी मारणं, स्वतः आत्महत्या करणं असं गोष्ट आहे. एवढे तुम्हाला एडेड, पार्शली एडेड 60%, 40%, 20% आलेले आहेत ते सिलेक्ट केलेले आहेत, तुम्ही ते सिक्वेन्स लावलेले आहेत. मग राहिलेल्या 10-12 संस्था आहेत ज्या की अनएडेड आहेत, त्यांना ग्रँट नाही, अनुदान नाही, अशा सुद्धा संस्था तुम्ही त्याचा सिक्वेन्स लावतात. याला काय अर्थ आहे का? म्हणजे तुम्हाला दिलेले आहेत प्रेफरन्स, मी लावणार, सर्वच्या सर्व लावणार, हा टास्क काही कामाचा नाही आहे. त्यांचं म्हणणं काय असतं, इथून कुठं नाही झालं तर त्या विना अनुदानित शाळेवर होईल. अहो, विना अनुदानित शाळेवर जाऊन तुम्ही तिकडं भांडी घासणार आहात का, कचरा साफ करणार आहात का? थोड्या संस्थेचा जरा विचार करा. संस्था कशा असतात, संस्था जाचक असतात, ह्याचा थोडा विचार करा. संस्था त्रास देणार असतात, त्यातल्या त्यात विना अनुदानित संस्था, तिथं जाऊन मुलाखत देऊन तुम्हाला पैसे देऊन फुकट काम करणार आहात का तुम्ही? एक थोडासा विचार करा. ज्या काही विना अनुदानित संस्था आहेत त्या वगळून द्या, त्याला प्रेफरन्स देण्याची गरज नाही आहे. मग मी प्रेफरन्स नाही दिले, तुम्हाला एवढे प्रेफरन्स आले, तुम्ही सगळेच्या सगळे लॉक करायलाच पाहिजे. अहो, तसं नाही आहे. तुमची सोय आहे, तुमच्या सोयीनुसार द्या. आणि ज्या विना अनुदानित आहे त्यांना ग्रँट नाही ते देऊच नका. बाकी तुमची मर्जी, तुम्हाला काय करायचं ते तुमच्या हातात आहे. तुमचं वैयक्तिक मत आहे, स्वातंत्र्य आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, विचार स्वातंत्र्य आहे. तुम्ही काहीही करू शकता, ते तुमच्या हातात आहे. मला जेवढं सांगायचं होतं तेवढं सर्व व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. जेवढे काही प्रश्न होते त्या सर्व प्रश्नांची उत्तर मी व्यवस्थितपणे समजून ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतर जी घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हा लागलीच आता काही 4-5 तासानंतर आणखीन एक महत्त्वाचा व्हिडिओ येईल, जे की संस्थेबद्दल एकदम व्यवस्थितपणे समजून सांगेल. कुठल्या संस्थेचा क्रम कसा लावायचा, कुठली संस्था घ्यायची, कुठली संस्था घ्यायची नाही, आपण हे पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओ.